गाढवाला गुळाची चव काय म्हणल्यासारखं एवढ्या लाखोच्या कॅमेऱ्यात शूट करून यांना फोटो आवडून येतं. रिस्पेक्ट दी क्लायंट चिंटू, इकडे दाखव. बुलेट घातलायस की रे, पण चाक विसरून आलायस काय? हे घे. आईला जादू, पिक्चर मधल्यासारखं दिसेल की. ह्याच्या क्लायंटचे कॉस्ट्युम चांगले होते, लोकेशनही सुंदर होती, पण फ्रेमिंग विसरला आणि काही बेसिकच्या करेक्शन्सनी मी हा साधारण दिसणारा फोटो अट्रॅक्टिव्ह बनवला, म्हणून निवडा सिनेशियस. अरे पण कसं केलं? नीट बघ, तुझ्या बॉडी सारखं तुझ्या फ्रेम मध्ये पण काहीच ताळमेळ नाहीये. रूल ऑफ थर्ड, गोल्डन रेशिओ, डायगोनल, सेंट्रल एक्सेट्रा कुठलीच फ्रेमिंग जॉमेट्री वापरलेली नाहीये. हो भाऊ, आपलं तेवढं शिक्षण नाही, ओळखीवर धंदा नियमावर कॅमेरा चालवतो आपण. यू डोंट वरी, मी इंजिनियर आहे, थोडक्यात सांगतो. मेल मॉडेलला रूल ऑफ थर्डच्या त्या हिरव्या लाईनवर आणलं, फिमेल मॉडेलचा फेस एक्झॅक्टली सेंटरला आणला. हे ना झालं काय तर ह्याच्या फोटोमध्ये जी डावीकडून उजवीकडून निरर्थक जागा उरली होती ती संपून उजवीकडील एम्प्टी स्पेसला अर्थ दिला. कोणता? तर हा फोटो नीट बघा. जगाची चिंता न करता हे दोघे स्वतःच्या एका वेगळ्या जागेत स्वतःमध्येच गुंग आहेत असं वाटतं की नाही? म्हणूनच हा फोटो विदाऊट एक्सप्लेनेशन ही आधीच्या फोटोपेक्षा आकर्षक दिसतो. जस्ट लाईक माय फॉलो बटन दाबून टाका.